या प्रसिद्ध असणाऱ्या न्यूज चॅनल वरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आपला हा नेहमीचा मुलाखतीचा जो कार्यक्रम होतो गडे हो चला शिकू या आपल्या कार्यक्रमात आज मागील 5 दिवसापासून विकास प्रबोधिनी अमरावती येथे चालू असलेल्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यावर आधारित प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काही वेगळं आणि सर्वांना जनजागृती करणारा असं व्यक्तिमत्व आपल्या या चला ऐकूया गडे हो या कार्यक्रमात उपस्थित झालेला आहे। आणि या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात मुलाखतीमध्ये मुलाखत घेण्यासाठी आपल्या इथे प्रसिद्ध असणाऱ्या मुलाखत समीक्षक आदरणीय वैशाली वैराळे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्या मान्यवरांचं मुलाखत घेणार आहेत। आता आपण ऐकूया मान्यवरांना। या गडे हो मुलाखतीत ऐकूया। नमस्कार, मी वैशाली वैराळे, पंचायत समिती दिवसा आपणा सर्वांचं याकडे मुलाखत घेऊया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। आज अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अध्यापन व मूल्यमापन यावर आधारित विशेष माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांकडून म्हणजेच आपल्या या प्रशिक्षणामध्ये गडे हो या नावाने अतिशय प्रसिद्ध असलेले आदरणीय श्री सुरेंद्र दामोदरराव बकाले सर, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कोळमगाव, तालुका चांदुरेली। आणि आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत श्री दिलीप रामराव चव्हाण, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा सोनोरा बुजुर्ग, तालुका चांदुरेली। अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा भाग अध्ययनाने व्यापलेला आहे। प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अध्ययन अनुभवाच्या आधारे व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो बदल घडून येतो त्यालाच आपण अध्ययन असं संबोधत असतो। शालेय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बालकात कोणते बदल किंवा परिणाम अपेक्षित आहेत यालाच अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो। चला तर मग आणखी माहिती या अध्ययन निष्पत्ती बद्दल जाणून घेऊया आपल्या या प्रमुख अतिथींकडून। तर आजचा माझा पहिला प्रश्न आदरणीय श्री बकाले सरांना आहे की सर, अध्ययन निष्पत्तीची नेमकी गरज काय आहे? बघा, नाही आवडत मला बोलतो। हॅलो, बघा गडे हो, विषय असा आहे, मॅडमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे की अध्ययन निष्पत्तीची गरज का? अध्ययन निष्पत्तीची का गरज आहे? अतिशय मार्मिक असा प्रश्न होता मॅडम आपला। मला तुम्हाला असं सांगूशा वाटतं की अध्ययन निष्पत्ती ही अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा ती लागू आहे। कारण अध्ययन निष्पत्ती एक विद्यार्थ्यांना शिकवत असताना नेमकी दिशा आपल्याला देते। विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्याला पुढे न्यायचं याची दिशा दर्शक ही अध्ययन निष्पत्तीद्वारे आपण पूर्ण करू शकतो। आणि शिक्षकासाठी आहे, कारण त्या विद्यार्थ्याला कोणत्या मार्गाने न्यायचं आणि कसं न्यायचं त्याच्यासाठी कसं नियोजन करावं लागेल, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी आपल्याला कशा ठरवावं लागेल आणि त्याच्यानुसार अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यावर काम करणं ते गरजेचं राहील। गडे हो, अध्ययन निष्पत्ती ही त्या प्रत्येक मुलाला त्याचं भावविश्व, त्याचा पुढील प्रवास, भविष्यवेधीचे शिक्षण क्षेत्रामध्ये आता प्रचलित चालू का भविष्यवेधी शिक्षण प्रत्येक मुलाला भेटलं पाहिजे। मग हे भविष्यवेधी शिक्षण जर प्रत्येक मुलाला भेटलं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी काय करता येईल, याच्या सगळ्या पायऱ्या, याची सगळी माहिती त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे। म्हणून मला असं सांगावं वाटतं की अध्ययन निष्पत्ती ही आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या विद्यार्थ्यासाठी, शिक्षकासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि याला कोणाचंही दुमत राहणार नाही असं मला वैशाली मॅडम वाटते। नक्कीच सर, ही अध्ययन निष्पत्ती आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते। पण यानंतरचा नेमका प्रश्न असा पडतो आणि तुम्ही आता चव्हाण सरांना विचारणार आहे तो म्हणजे अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय? अध्ययन निष्पत्तीची वेगवेगळी अशी म्हणजे खूप
मोठी संकल्पना आहे. कारण या संकल्पनेमध्ये आपण जेव्हा आपले नियोजन करतो, नियोजन करताना जे आपण ध्येय आणि उद्दिष्ट ठरवतो आणि उद्दिष्ट ठरविल्यानंतर ती उद्दिष्ट वर्ग अध्यापनातून आपण वेगवेगळ्या नियोजनाद्वारे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि हे करत असताना विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये नेमकं अपेक्षित वर्तन बदल घडलेला आहे की नाही, म्हणजे शालेय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडलेला आहे की नाही हे पडताळून पाहतो. आणि ते जर साध्य झाले असेल, नेमकं मी जर एखादं उद्दिष्ट ठरवलेलं असेल की मला समजा मराठीचा आपण विद्यार्थ्याला प्रकट वाचन करता येणे आणि मी त्यांना एखादा पाठ शिकवल्यानंतर जर विद्यार्थी जर ते प्रकट वाचन करत असतील, चांगल्या प्रकारे प्रकट वाचन करत असतील, तर मी असं समजेल की माझी जी अध्ययन निष्पत्ती मी ठरवलेली आहे ती साध्य झाली. म्हणजे नेमकं शालेय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल जर घडत असेल तर त्याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणू शकतो. मॅडम, धन्यवाद सर. यानंतरचा प्रश्न आदरणीय बकारे सर आपणासाठी आहे. तर प्रश्न असा आहे, अध्ययन निष्पत्ती कधी आणि कुठे सुरू झाली? बघा, तुम्हाला माहिती आहे गडे हो, 2010 पासून अध्ययन निष्पत्ती अंमलात आणावी असं ठरलं गेलं. जे काही शिक्षण तज्ञ होते त्यांनी सांगितलं गव्हर्नमेंटला की नाही, आपल्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं असेल, त्यांची प्रगती पाहायची असेल तर आपल्याला अध्ययन निष्पत्तीवर काम करावं लागेल. दिवस 2010, पण आपलं वर्ष उजाडलं 2017 ला. 2010 पासून 7 वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आपलं दिल्ली, नवी दिल्ली येथे 2017 ला अध्ययन निश्चिती झाली आणि त्यानंतर ती अंमलात आली. आपल्याला आपण जेव्हा प्रश्न विचारतो सरळ सांगतो की नाही, अध्ययन निष्पत्तीचं काम 2010 पासून सुरू झालं. पण मुळात तेव्हा तशा सूचना ह्या गव्हर्नमेंटला होत्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं 7 वर्षानं. म्हणून या परिषदेमध्ये 5 दिवस जे आपण काही ट्रेनिंग घेतलं ते 5 दिवसात तयार झालेलं नसावं, कधी 3-4 वर्ष आधीपासून त्याची तयारी झालेली असावी. आणि म्हणून हे काही आता पुढचं भविष्यवेधी शिक्षण आहे, याची तयारी करण्यासाठी तुम्हा सर्वांना कामाला लागावं लागेल अशी सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद सर. यानंतरचा प्रश्न आदरणीय चव्हाण सर आपल्यासाठी आहे. तर आम्हाला सांगा, मूल्यमापन प्रक्रिया ही कोणत्या घटकांवर आधारित आहे? मॅडम, मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हापासून आपण म्हणजे विद्यार्थी औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने शिकत असतो आणि शिकत असताना काही गोष्टी अशा असतात की तो घरून किंवा आपल्या सह्याद्रीकडून वगैरे शिकत असतो. आणि हे करत असताना म्हणजे आपल्याला आपण असं जर पाहिलं तर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन केलेलं आहे. आधी काय होतं की वर्षातून किंवा 2-3 वेळा आपण परीक्षा, पण आता आपण वेगवेगळ्या साधन तंत्राचा उपयोग करून वर्षभर मूल्य, कारण आपण विद्यार्थी सतत आपण विद्यार्थ्याचं 4 चाचणीमध्ये मूल्यमापन करू शकत नाही, कारण मूल्यमापन ही एवढी संकुचित प्रक्रिया किंवा निश्चितच नाहीये. कारण जर विद्यार्थी हा जर सतत शिकत असतो तर सतत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याचं आपल्याला नेहमी मूल्यमापन करावं लागेल. म्हणजे वेगवेगळे आता पोर्टफोलिओ वगैरे आहेत, असे वेगवेगळे माध्यम आणि आपले जे साधन तंत्र आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी जर आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपला मुलगा नेमकं कुठे कोणत्या घटकामध्ये किंवा कोणत्या बाबीमध्ये मागे आहे आणि आपल्याला नेमकं त्याच वेळी त्याला आपल्याला म्हणजे त्याचं नेमकं काय त्याला येत नाही आणि काय येते याचा आपण सांगड घालून न्यास किंवा असं जे आपण पाहिलेलं आहे त्या वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला जे अपेक्षित असं बदल आहे ते घडत आहे. तर मॅडमचा जो मुद्दा आहे की शिक्षकांना कोणत्या नेमक्या 4 पायऱ्यांचा मूल्यमापन करताना घटक कोणते घटक आहे, तर पहिल्यांदा जर आपण विचार केलं की अध्ययन निष्पत्तीचं मापन, तर या ठिकाणी
अध्ययन निष्पत्तीचं मापन यामध्ये आपण काय करतो की आपल्याला वर्गात विद्यार्थ्याला कोणते कोणते म्हणजे पायऱ्या म्हणत आहे मी. म्हणजे अध्ययन आपल्या याच्यामध्ये पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्याचं सांगत आहे मी की आपल्याला योग्य प्रकारचं अध्ययन निष्पत्तीचं पहिल्यांदा काय करावं लागेल, मापन करावं लागेल. आणि मापन या घटकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे नेमकं विद्यार्थ्याला काय साध्य करायचं आहे. नंतर आपल्याला अध्ययन अनुभवाची योजना आखावी लागेल. नेमकं अध्ययन अनुभव देत असताना वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पाहावं लागेल. नेमकं आपण जो घटक शिकवत आहे त्या घटकासाठी लागणारे शैक्षणिक साधन आपल्याकडे आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल. त्याचबरोबर आपण त्यांना अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन याची आपल्याला सांगड सुद्धा घालावी लागेल. कारण जो घटक आपण शिकवलेला आहे आणि त्या घटकासाठी कोणत्या प्रकारचं मूल्यमापनाचं साधन तंत्र आपण वापरलं तर ते योग्य राहील. आणि नंतर मूल्यमापन साधनाचं जे उपयोजन आहे नेमकं जो साधन लागेल तोच आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागेल. अशा प्रकारे मॅडम सांगते. धन्यवाद सर. निश्चितच आपण जे पायऱ्यांचा उल्लेख केलेला आहे तो अगदी व्यवस्थितच आहे. आणि मलाही असं वाटतं की यातील जे घटक आहे ते म्हणजे नियोजन, अंमलबजावणी आणि पडताळा आणि कृती. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना जे काही आपल्याला घ्यायचं आहे त्याचं नियोजन करून त्याची अंमलबजावणी करून त्याचा पडताळा सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल. आणि त्यानंतर ते कृतीमध्ये अंमलात आल्यानंतर ते अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य होते हे आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहे. सर, आता अध्ययन निष्पत्ती झाली, त्याचं मूल्यमापन झालं, पण हे मूल्यमापन करताना देखील आपल्याला काही प्रश्न निर्मिती करायची असते. तर मग श्री बकाले सर, या प्रश्न निर्मिती करताना आपल्याला नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याचं उत्तर आपल्याकडून जाणण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. बघा, विषय आहे तो गडे हो प्रश्न निर्मितीचा. आता प्रश्न निर्मिती म्हणजे नेमकं काय? प्रश्न तयार करताना कशासोबत कशाची जोडी लावायची, वरणासोबत भाजी खायची की पोळी सोबत वरण खायचं. निर्मिती तयार करताना मनाच्या मुलामध्ये नव्हे तर शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण होतो. प्रश्न म्हटला की आपल्या चेहऱ्यावर वेगळाच भाव तयार होतो. प्रश्न प्रश्न प्रश्न. आता हे तर प्रश्नाची निर्मिती आहे. प्रश्न जेव्हा आपण करू त्याची निर्मिती सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला नव्हे कडे हो, आपल्या छोट्या छोट्या मुलांना, जे काही बालक आहे, ज्या ग्रास रूट वर आपण काम करणार आहोत त्या विद्यार्थ्यांना प्रश्न कसा तयार करता येईल. जेव्हा तो प्रश्न तयार करेल तेव्हा तो प्रश्न विचारण्याची ताकद त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होईल. आणि थोडंसं मागे मागते, कारण आपल्या इथे पालकही आलेले आहे आणि त्या पालकांची पण इच्छा असते की पाहुण्यांना काहीतरी प्रश्न विचारले पाहिजे. तर आपल्या इथे जे पाहुणे आलेले आहेत आदरणीय श्री दत्तप्रभू कुसटकर सर, विषयतज्ञ नांदगाव खंडेश्वर येथून, तर सरांना देखील आपण एक चान्स देऊया आपल्या पाहुण्यांना प्रश्न विचारण्याचा. नमस्कार सर. आपण आता सांगितलं की 2017 पासून आपण अध्ययन निष्पत्तीवर काम करत आहे, पण त्याची फलश्रुती म्हणून आज जर असर सारखी परीक्षा, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, स्टेट लेवल अचिव्हमेंट सर्वे सारख्या परीक्षेत एकतर मुलं घाबरतात, 100% सहभाग घेत नाही आणि परीक्षेला जबरदस्ती तयार केलं तर ते त्याच्यात सक्सेसफुल होत नाही. त्याचा रिझल्ट का कमी असेल? सर, मुळातच आपली जी शिक्षण प्रणाली जी आहे, आपल्याला जो घटक दिलेला आहे, आपण पहिल्या दिवशी जेव्हा या ठिकाणी एक ते बॉटलीचं उदाहरण दिलं जातं पाण्याचं, तसं आपण स्वतःला करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे आणि पाठ्यपुस्तक आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर आपण जात नाही. आणि आपण जो घटक आहे, आपण आपले मुलं लहान आहे तरी बऱ्याच वर्गामध्ये व्याख्यान पद्धती असते. गुरुजी मोठ्यानं वाचत असतो आणि विद्यार्थी काही 2-4 विद्यार्थी इकडे तिकडे पाहतात, काही म्हणजे मुलांचं लक्षही नसतं. म्हणजेच काय सांगायचं काय की आपण जर
सुरुवातीपासून जसं त्या दिवशी आपण प्रश्न पाहिला पहिल्या वर्गाला जो पिसाचा जो क्वेश्चन होता एवढे तर नाही, पण आपण जर काही शाब्दिक आपण गणितही शिकवत असताना काय करतो, डायरेक्ट बेरीज दोनांची संख्या म्हणजे 41 व 43 नसतं, डायरेक्ट आपण उदाहरण देतो. आपण शाब्दिक उदाहरणाची तयारी करून घेत नाही. आता हे आपल्या आपण सांगतो माझ्या मुलाला गुणाकार भागाकार सारच येते, पण आपण जर त्याला भागाकाराचं एखादं शाब्दिक उदाहरण दिलं तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी सोडवत नाही, म्हणजे त्याला लगेच कन्फ्युजन होतो. म्हणजेच काय, एक शिक्षक म्हणून आपली अशी जबाबदारी आहे, आपण जर विद्यार्थ्यांकडून जर म्हणजे स्वतः आता हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण जर मला तरी खात्री आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून की आपण वर्गात गेल्यानंतर या ज्या 6 पायऱ्या जे सांगितलेल्या किंवा जे आपल्या तज्ञांनी जे आपल्याला त्यांच्याकडचा जो काही ज्ञानाचा खजिना दिलेला आहे ते आपण आपल्या वर्गात त्या ठिकाणी अंमल करू. आणि जे न्यास किंवा न्यासारखे जे पेपर असतात किंवा जे परीक्षा असतात त्याची तयारी आपण जर अगदी पहिल्या वर्गापासून जर घेतली तर आपले विद्यार्थी सुद्धा त्यासाठी तयार होतील सर, असं मला वाटतं. निश्चितच आता आपले जे झीचे रिपोर्टर आहेत तिथे सचिन वावरकर सर यांना देखील आपल्या पाहुण्यांना प्रश्न विचारण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे त्यांना देखील आपण एक संधी देऊया. मान्यवरांना माझा असा एक प्रश्न आहे की जे आता शासनाने नवीन शासन निर्णय काढलेला आहे 3री आणि 8व्या वर्गामध्ये नापास करायचं, सरसकट पुढे ढकलायचं नाही, हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य वाटतो? बघा, सरांनी जी न्यूज वाल्यांनी विचारलेला प्रश्न आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय योग्य आहे. जो जुना शासन निर्णय होता की 3री किंवा 8वी किंवा कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही, पण आता त्यांचं म्हणणं आहे की नापास करता येते आणि अतिशय शिक्षण क्षेत्रासाठी हा चांगला निर्णय आहे असं मला वाटतं. सर, आपल्या महाराष्ट्र शासनाने 23 मे 2023 ला जे बालकाचा म्हणजे आपला जो RTI आहे याच्यामध्ये सुधारणा करून हे आणलेलं आहे की बा 5वी ते आणि जे 8वी मुलांची एक परीक्षा घ्यायची. अजूनपर्यंत आपल्याला कोणत्याच प्रकारचं शासन निर्णय म्हणजे नेमकं अंमलबजावणी करायची आहे की नाही हे अजून निर्गमित झालेलं नाही आहे. आपल्याला सूचना प्राप्त होतील पुढे, तेव्हा आपण तशा प्रकारचं करू. तर तुमचा जो प्रश्न आहे तर आपण 5वी आणि आता विद्यार्थ्यांची मानसिकता काय झालेली आहे, आपण त्यांना म्हणतो तू पेपरला न्यायला तुला मी नापास करेल बरं. त्यांना माहित आहे गुरुजी प्रत्येक वेळेस म्हणतात म्हणजे पेपर सुरू असताना सुद्धा विद्यार्थी मध्ये कुठेही चालले जाते गावाला, किंवा काही मुलं दिवाळीच्या वेळेस आपले आधी पेपर होते, काही मुलं कपडे घ्यायला गेले म्हणजे गुरुजी पेपर नंतर घेतातच, कारण ही त्यांच्या मनामध्ये भीतीने आणि पालकांना सुद्धा असं वाटते की माझा मुलगा म्हणजे नेमका विद्यार्थ्यांनी कितपत त्यांना काय म्हणजे कितपत त्यांना ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, त्या कोणत्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे हे सुद्धा याच्यातून होते. त्यामुळे 5वी आणि 8वीच्या परीक्षेचा जो काही शासनाचा निर्णय आहे तो एकदम आपण वेलकम करायला पाहिजे सर्व गुरुजींना असं मला वाटतं. निश्चितच सर, हे आदेश आल्यानंतर आपल्यापर्यंत नक्कीच येतील. तर अशा प्रकारे आज आपल्या या पाहुण्यांनी आपल्याला अंत्यनिष्पत्तीवर आधारित अतिशय चांगली अशी माहिती दिली आहे आणि आपल्या प्रेक्षकांनी देखील आपल्याला खूप छान असे प्रश्न विचारलेले आहेत. तर आजच्या या पाहुण्यांनी इथे येऊन त्यांचा वेळातला वेळ देऊन आमच्या प्रश्नांचे समाधान केले याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आपल्या सर्वांनी हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. ही 24 तास या आपल्या प्रसिद्ध अशा न्यूज चॅनल वरती आपण हा चला ऐकूया गडे हो या कार्यक्रमामध्ये 2 मान्यवरांना इथे ऐकलेला आहे. आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित झाले, आपल्या या कार्यक्रमाला यशस्वी केला, आपण सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद.